नमस्कार. निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी. या ठिकाणी बहुजन समाजाचे दोन नेते आहेत. त्यातील एक यांनी जे 3 निवडणुका लढवल्या आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही फॉर्म भरला होता आणि आता तुम्ही पाठिंबा दिला, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी संदीपान रामा झोंबाडे, अध्यक्ष भारतीय लवली पॅन्थर तथा पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समिती. मी गेली 35 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. समाजाची आणि माझी नाळ ही कायमस्वरूपी जोडलेली नाळ आहे. मागील 3 वेळा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून राहिलेलो आहे आणि आत्ताची ही निवडणूक 9 वर्षांना या ठिकाणी येत आहे आणि 9 वर्षांना येणाऱ्या ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी इच्छुक उमेदवार होतो. फॉर्म भरला होता, संपूर्ण तयारीही केली होती, परंतु दुर्दैवानं माझं तिकीट कट झालं आणि माझेच जुने सहकारी डॉक्टर सुहास कांबळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं यातही मी समाधानी आहे, कारण खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीचा वसा ज्या माध्यमातून त्यांच्यामध्ये आहे तो खऱ्या अर्थानं आता अविरतपणे आणि प्रत्यक्षपणे या ठिकाणी समाजाला दिसणार आहे. आणि मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी थोडा वेळ दुःखी झालो, परंतु या प्रभागामध्ये मीही ग्रॅज्युएट होतो, पण माझ्यापेक्षाही पोस्ट ग्रॅज्युएट असणारे हे डॉक्टर, त्यांच्याही पाठीमागे सामाजिक सेवेचा वसा आहे आणि पक्षाने कदाचित त्यांचा योग्य पद्धतीने विचार केला असावा आणि या ठिकाणी एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि व्यावसायिक सर्व दृष्टीने सक्षम असणारा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. अ गटासाठी मी आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करू इच्छितो. अ गटामध्ये गेली 15 वर्षापासून या प्रभागाला लागलेले जे ग्रहण आहे अ गटातून निवडून जाणाऱ्या महिलेचं, ठीक आहे, यापूर्वी 3 वेळा महिलेचा मतदारसंघ होता. आता प्रभाग क्रमांक 8 हा पुरुषासाठीचा मतदारसंघ आहे, कारण अनेक पदं भोगलेली आहेत, पैसा पाणी खूप कमवलेला आहे, पण समाज सेवा फक्त तोंडामध्ये आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम या महिलेने केलेलं नाहीये. आणि खऱ्या अर्थानं झोपडपट्टी ही माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीची वर्तणूक या महिलेनं गेली 18-19 वर्षात केलेली आहे. प्रभागामध्ये निवडून आलेल्या आपल्या सहकारी नगरसेवकांना सुद्धा झोपडपट्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम करू दिलं नाही. त्यामुळे बालाजीनगर झोपडपट्टी, गवळी माता झोपडपट्टी, खंडी वस्ती ही झोपडपट्टी आहे. या 3 मोठ्या झोपडपट्ट्यामध्ये आपल्या निवडून आलेल्या सहकार्यांना सुद्धा तिने येऊ दिलं नाही. म्हणजे ही हुकुमशाही पद्धतीचं वागणं या महिलेचं होतं आणि आहे. मी आता एकच सांगू इच्छितो, आता लोक या महिलेला कंटाळलेली आहेत, तिच्या हुकुमशाहीला कंटाळलेली आहेत, तिच्या खोट्या नाट्या बोलण्याला आता लोक भूल पाळणार, म्हणजे बळी पडणार नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की लोकांनी तिला ओळखलेलं आहे. आता ही माऊली दरवेळेस येते, आम्हाला गोड बोलते, आमचं मत घेते आणि 5 वर्षानंतर पुन्हा 4 महिने इलेक्शन राहिल्यानंतर परत आपल्याकडे मताचं भीक मागण्यासाठी येते. अशा पद्धतीची लोकांची धारणा झालेली असल्या कारणानं आता त्या महिलेला खऱ्या अर्थानं माझ्या रूपानंही ती चितपट होणार होती. परंतु ठीक आहे, मी नसेल, परंतु माझा मित्र आहे डॉक्टर सुहास कांबळे, हे माझे खऱ्या अर्थानं मित्रच आहे जुने. त्यांच्या रूपानं का होईना आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अ गटातून सगळ्यात जास्त मतांनी जर कोण निवडून येईल तर फक्त डॉक्टर सुहास कांबळे हेच येतील, हे मला 100% खात्री आहे. त्याचबरोबर हा जो पॅनल आहे, हा पॅनल हा सर्व कशाने सक्षम असा पॅनल आहे. या ठिकाणी 3 हॅट्रिक 3 वेळा निवडून आलेले मडगिरी, त्यांच्या पत्नी आणि ते 3 वेळा निवडून आलेले, तेही सक्षम उमेदवार आहेत. त्यानंतर आमच्या नम्रताताई मागच्या वेळेस निवडून आलेले आहेत, त्या भरघोस मतांनी यंदाही निवडून येतील. आणि दुसरी आमचे सहकारी मित्र सुदामो लांडगे यांची स्मिषा, नीलम शिवराज लांडगे ही
अतिशय तरुण असणारी ही मुलगी, कारण घरामध्ये तिच्याही घरामध्ये काय राजकारणाचा वसा आणि वारसा आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा जो पॅनल आहे तो बहुमतानं निवडून येणार याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन की प्रभाग क्रमांक 8 मधील सर्वच मतदार अ गटातील उमेदवाराच्या बाबतीमध्ये 100% नाराज आहेत. आणि कुणी असं काही समजायचं काही कारण नाही. ही कोणाची मक्तेदारी आहे झोपडपट्टी, आणि झोपडपट्टीला पैसा टाकला, तुकडा टाकला म्हणजे कुत्र्यासारखं माझ्या मागे येतात, ही जी भाषा आहे ना त्या बाईची, ही भाषा तिला लोक मताच्या रूपाने दाखवणार आहेत. आणि तिला यावेळेस 100% तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय जनता राहणार नाही, एवढंच अभिवचन या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. आक्रमक शैलीत त्यांनी बोललेले आहेत. तुम्ही काय सांगाल? मी संतोष शेषराव निसर्गंध, अध्यक्ष बहुजन सम्राट सेना, या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार, हॅट्रिक आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी उमेदवारी देताना अतिशय चांगल्या प्रकारचा निकष लावून उमेदवारी दिलेला आहे. त्याच्यामध्ये 8अ मध्ये बौद्ध समाजातील अतिशय उच्च शिक्षित असे डॉक्टर सुहास कांबळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आणि या उमेदवारीमुळे माझे सहकारी या ठिकाणी आहेत, परंतु डॉक्टर सुहास कांबळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये बौद्ध बांधवांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8च्या अ मधून निवडून येणाऱ्या बाईचा पराभव झालेला आहे. ही औपचारिकता आहे. निवडणूक बटणं दाबणे ही औपचारिकता आहे, परंतु 15 वर्ष ज्या बाईने त्या ठिकाणी प्रभागावर राज्य केलं, वस्तीच्या मतावर त्या ठिकाणी निवडून यायचं, वस्तीमध्ये परत कधी यायचंच नाही. तुम्हाला मी सांगतो साहेब, 5 वर्ष निवडून आले बाई, माणसं मेले तरी येत नाही. लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं कधी पाहायला येणार नाही, कुणाच्या सुखामध्ये येणार नाही, कुणाच्या दुःखामध्ये येणार नाही, राहायला मात्र 1-2 कोटीच्या लोडासारख्या बंगल्यामध्ये राहतात. म्हणून आमच्या बालाजीनगर भागाने प्रभाग क्रमांक 8 आता ठरवले, गेल्या 20 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 20 वर्षानंतर बौद्ध समाजाला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि त्या संधीचं सोनं लंबरे साहेब, त्या संधीचं सोनं प्रभाग क्रमांक 8 मधील सुज्ञ मायबाप जनता केल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, दादाचं, आमदार साहेबांचं विशेष प्रेम प्रभाग क्रमांक 8 वर आहे. आपण प्रभागातल्या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे, जर आपण या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले तर दादाचं वजन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा वाढणार आहे. आणि उद्याच्या विस्तारामध्ये दादा कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी दादावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रभाग क्रमांक 8 मधला डॉक्टर सुहास कांबळे, मडगिरी साहेब, शिवराजच्या पत्नी आमचे आदरणीय सुदामदादा लांडगेंच्या सून निलमताई आणि आमच्या नम्रताताई, या 4 जणांना प्रचंड बहुमताने विजय केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो. आणि विजय 16 तारखेला हा प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाचा होणार आहे, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. ओके, धन्यवाद. जय भीम. यांनी सांगितलं आता की या प्रभागातील 4ही उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना निवडून आणणारच, असे यांनी सांगितलं. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.